कालच प्रोग्राम तुमच्यापासून एक 90 किलोमीटर अंतरावरती होता. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. कराडमध्ये साधारण 1,500 लोकांच्या कॅपॅसिटीचा तिथे हॉल होता. कराडवाल्यांनी भरभरून प्रेम केलं. एक देखील चेअर खाली नव्हती त्या ठिकाणी. दिवसभराचा एज्युकेशन प्रोग्राम होता. आज चिपळूणमध्ये आले. चिपळूणवाले पण आज प्रथम मला इथं बघणारे किती लोक आहे जे प्रथम मला बघताय आणि प्रथम ऐकताय. व्हेरी नाईस. प्लीज हात खाली घ्या. ग्रेट ग्रेट. बघा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सचिन सरांच्या डायमंड सेलिब्रेशन प्रोग्रामसाठी इथे आलेलो आहोत. प्रत्येकाला काही ना काही वेळ होता, तो इथं दिला. काहींचा वेळ भरला, ते गेले. काहींना डायमंडची एक रिस्पेक्ट ठेवली. वेळ झाला असेल तरी पण इथं थांबून राहिली. याचा अर्थ पुढल्या डायमंड शिपचा नंबर हा तुमचा आहे मित्रांनो. बघता बघता रियांशला 7 वर्ष कंप्लीट होत आलेले मित्रांनो. ह्या 7 सप्टेंबरला रियांशला 7 वर्ष कंप्लीट होत आहे. ह्या 7 वर्षामध्ये जर बघितलं तर रियांशने आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतामध्ये टोटल 37 डायमंड 37 करोडपती आतापर्यंत रियांशने ह्या इंडस्ट्रीजला दिले मित्रांनो. ज्या पद्धतीनं हा प्रवास चाललाय, ज्या पद्धतीनं लोक रियांशवरती विश्वास ठेवत आहे आणि जे स्पीड आज रियांशला तुम्ही बघताय मित्रांनो. कोविडमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे बिझनेस डाऊनला आले आणि त्या ठिकाणी रियांशनी पुढे येऊन लोकांसाठी जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ की जसं कोविड संपला, कोविडमध्ये केलेली मेहनत, कोविड संपला मित्रांनो. सांगायला आवडेल, लोकांचे बिझनेस डाऊन झाले होते त्या काळात रियांश भारतभर पसरला होता. संगमनेरमधून केलेली सुरुवात अहिल्यानगर जिल्हा, त्याच्यातला तालुका संगमनेर, इथून केलेली सुरुवात. आज संगमनेर हे नाव पूर्ण भारतात ओळखले जात आहे रियांश मल्टीट्रेड म्हणून, है ना. तर हा सगळं तुम्ही लोकांनी ठेवलेला विश्वास, तुमच्या विश्वासाचा झालेला विजय म्हणजे रियांशचं हे सक्सेस आहे मित्रांनो. आज रियांशमध्ये बघितलं मित्रांनो, कोणीही व्यक्ती जो या सिस्टम मध्ये आला, रियांशमध्ये आला, हा कोणी करोडपती नव्हता. रियांशच्या पहिले 6 वर्ष जर बघितले तर रियांशकडं कोणी नेटवर्कर नव्हते. सर्वसाधारण लोक होते ज्यांनी रियांश अमृत ज्यूस घेतलं, रियांशचे इतर प्रोडक्ट घेतले. रिझल्ट आला आणि तिथनं त्यांनी बिझनेसला सुरुवात केली आणि बघता बघता तेच लोक महिन्याला 10,000, 20,000, 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख, एवन तेच लोक महिन्याला 50 लाख रुपये रियांचा हात पकडून कमवायला लागले मित्रांनो. आणि ज्या वेळेस हे 6 वर्ष कंप्लीट झाले आणि रियांची जी एनिव्हर्सरी केली ना आपण, 40,000 लोकांना घेऊन जे एनिव्हर्सरी केली, सगळ्यांच्या डोळ्यावरचे जे झापड बसवले होते ना, तीच निघून गेली. चला, कुठून रियांश आली, एवढे कसे डायमंड, एवढे कसे करोडपती, एवढे कसे ऑडी मर्सिडीज येतात. आम्ही ज्या कंपन्यांना 10-10 वर्ष होतात तिथं अशा गोष्टी बघतोय, इथं कस काय. पण मित्रांनो, तुम्ही जे काम करता आणि त्या कामामध्ये जर तुम्ही नियत ठेवले ना आणि नियतीनं काम केलं, पाय जमिनीवर ठेवून काम केलं,
तर तुम्ही ज्याला मानता ना तो वरती बसलेला, ज्याला आपण ईश्वर, अल्लाह, जिजस, वाहेगुरु, गॉड जे काय म्हणतोय आहे तर तो एकच. आपण सगळ्यांनी वेगवेगळी नावं दिले. ज्या वेळेस तुम्ही नियतीनं काम करता, पाय जमिनीवर ठेवून काम करता, सक्सेस डोक्यात घालत नाही, डोक्यात बसवत नाही, समर्पण देऊन काम करतात, तो भरभरून आपल्याला देतो. आजचा तो हा रिझल्ट आहे मित्रांनो, आजचा तो हा रिझल्ट आहे. आज रियांशमुळं बऱ्याच कंपन्या विचारात पडला, अरे इथं एवढे विनर कसे, अरे इथं एवढे लोक, हे लोक फेक इन्कम तर नाही ना देत, ताकद. कारण लोकांनी बघितलं डायरेक्ट सेलिंग मध्ये जर जास्त पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला मिनिमम 5 ते 10 वर्ष द्यावं लागतात. 5 वर्षानंतर तुम्ही विचार करू शकता 50,000 ते 1,00,000 रुपयाचा महिना. आतापर्यंत डायरेक्ट सेलिंगची ही ओळख होती, पण जेव्हा रियांशनी जी ओळख होती डायरेक्ट सेलिंगची, की तुम्ही 3 वर्ष द्या, एज्युकेशन घ्या आणि त्यानंतर तुम्ही 50,000 ते महिन्याला 1,00,000 रुपये इन्कमचे स्वप्न बघा. मित्रांनो, रियांशनी ह्या सगळ्यांच्या पाट्या कोऱ्या केल्या, पुसून टाकल्या आणि स्वतःचा ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये एक इतिहास बनवला की तुम्ही 3 वर्ष जरूर द्या, एज्युकेशन घ्या, पण 1,00,000 रुपये महिना कमावण्यासाठी नाही, साला 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, करोड महिना कमावण्यासाठी तुम्ही इथं वर्ष द्या. तुम्ही हे रियांशने दाखवून दिलं, डायरेक्ट सेलिंगची ताकद दाखवून दिली. जसं आता IPL चालू आहे, सगळ्या देशांचे दिग्गज खेळाडू हे तिथं येताय, खेळताय, पण तिथंच एक 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी अख्ख्याचा कार्यक्रम करतोय. आणि खेळाची ताकद काय आहे, एका खेळाडूची ताकद काय आहे, की जो खेळाडू शतकवर येत असताना शतकचा विचार नाही करत, संघाचा विचार करतोय, आणि म्हणून त्याच्या खेळीमध्ये तो दम आहे. लोकांना T20ची ताकद दाखवली, समर्पणाची ताकद दाखवली. हा चांगले गेंदबाज बॉलर जे वैभव सूर्यवंशी म्हटलं अगोदर हलक्यात घ्यायचे, पण आज वैभव सूर्यवंशी घाम फुटतो. एक नाव आज वैभव सूर्यवंशीनं आपलं खेळाचं त्या ठिकाणी करून दिलं. हे सरनो, आज जर बघितलं या 6 वर्षात रियांशने देखील एवढे एचवर्स दिले, साला इतर कंपन्यांचे डायमंड पण रियांश मध्ये येऊन पैसे कमवायला लागले. ते देखील पैसे कमवायला लागले, कारण अगोदर त्यांच्या टीमा आल्या. ज्यावेळेस हे सक्सेस बघितलं 3 वर्षात कसे एवढे, अरे वर्षात कसे एवढे. मित्रांनो, डायरेक्ट सेलिंगला जे क्रिप्टो, डायरेक्ट सेलिंगला जे कॉइन, डायरेक्ट सेलिंगला जे शेअर मार्केट वगैरे यांनी नाव ठेवून आले होते, डायरेक्ट सेलिंगचं बदनाम केलं होतं. कुठंतरी रियांशनी ते नाव जे बदनाम झालं इमानदारीनं पुसण्याचं काम केलं आणि परत एकदा प्रत्येकाचे स्वप्न साकार करण्याचं काम या ठिकाणी केलं रियांशने. प्रत्येकाचं स्वप्न साकार करण्याचं काम केलं. आज जर बघितलं मित्रांनो, सचिन सातेलकर कोण व्यक्ती आहे का? कोणी करोडपती घराण्यातलं आहे का? आजोबा पंजोबा कुठले बिझनेसमॅन होते? कोण आहे हे सचिन सातेलकर? एक सर्वसाधारण घरातलं व्यक्तिमत्व, ज्या घरामध्ये खाण्याचे पण वांदे. आज बघितलं त्यांच्या मावशीच होते ना, मावशींना सांगितले की आई, मुलांचं शिक्षण हे शिलाई मशीन नाही
पण शिलाई मशीन पेक्षाही कमी नाही अशा हाताने माझ्या बहिणीनं त्यांचं शिक्षण केलं, इमानदारी भरली त्यांच्यामध्ये, आणि त्या इमानदारीनं आज त्यांना ते फळ दिलं. मित्रांनो, बोलतात ना, भगवान के घर में देर मगर अंधेर नहीं है. आज त्याचं हे फळ आहे. ऍक्च्युली रियांचा जन्म यासाठी केलाय की तुमच्याकडे सर्व काही आहे, तर रियांश तुमच्यासाठी नाहीये. तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा अडकाय सगळं आहे. मित्रांनो, रियांश तुमच्यासाठी नाही. पण तुम्हाला जर गाडीचं स्वप्न आहे, बंगल्याचं स्वप्न आहे, खाण्याचे वांदे, अशा परिस्थितीत तुम्ही जगताय ना, तर प्लॅटफॉर्म रेडी आहे, सिस्टम रेडी आहे. विश्वास ठेवा, आज सचिन सर डायमंड झाले, उद्या तो नंबर तुमच्या प्रत्येकाचा लागणार. हे तुम्हाला मी सांगतोय, हे तुम्हाला सांगतोय. आज सचिनच्या मावशींनं बोलत असताना आईचे डोळे तुम्ही बघितले. आज जर बघायला गेलं, प्रत्येकाच्या ह्या स्टोऱ्या लपलेल्या आहे, ज्या एक दिवस रियांश इथे ह्या स्टेजवर येऊन ते एकेकाला बोलायला मजबूर करणार, सक्सेस देऊन तुमचा तो सक्सेस देऊ. कारण मित्रांनो, आज तुम्ही तिथं बसलेले, मी इथून बोलतोय, सगळेजण जेव्हापासून सांगितलंय सीएमडी सर येणार, सीएमडी सर येणार, सीएमडी सर येणार, प्रत्येकाला आतुरता होते कधी येणार, कधी हा दिवस उगवतोय, है ना, कधी हा दिवस उगवतोय. ना आज फायनली आपण भेटतोय. तर तुम्ही सगळेजण ज्या सीएमडीला बघायला आले, एवढ्या आतुरतेने आले, एवढ्या आपुलकीने आले, एवढं रिस्पेक्ट आज तुमच्याकडून मिळतं. पण बघायला गेलं ना, चला कोण आहे हा सीएमडी? आज पूर्ण भारत ज्या माणसाला आज बघतय, स्वतःच्या जीवनातला जे रोल मॉडेल समजतय, कोण आहे साला हा सीएमडी? जर पाठीमागे गेलो 30 वर्ष पूर्वी गेलो, तर हा सीएमडी ज्याला तुम्ही तुमच्या जीवनातला रोल मॉडेल समजताय ना, आज पूर्ण भारतामध्ये या सीएमडीची ओळख आहे ना. साला गल्लीतलं कुत्र पण ह्या व्यक्तीला विचारत नव्हतं. माझं जर 30 वर्षापूर्वी बघितलं, तर माझा जन्म जो झाला ना, एका मजुराच्या घरात जन्म झालेला होता. आई वडील ज्या वेळेस लोकांच्या शेतामध्ये जातील, मजुरी करतील, तेव्हा संध्याकाळचं जे पेमेंट येईल त्याच्यात आमची चूल पेटायची, अन्यथा नाही पेटायची. 5 भावंड, आई वडिलांना तर घर बांधताना आलं. एक मजूर घर बांधल का मुलांना पोट भरेल? नाही देता आलं, नाही घर बांधता आलं. आजोबांचं घर होतं, पुढे पत्रा आणि पाठीमागे धाबा, माती टाकलेली, त्याला आमच्या इकडे धाबा म्हणतात. पावसाळा आला का पावसाळा पहिला धाब्यात जे पाणी शोषून घ्यायचं पाणी, ती माती, पण दुसऱ्या पावसात डायरेक्ट खाली. पत्रा तर एवढं गळायचं, घरातली भांडी कमी पडायची, एवढा पत्रा गळायचा. साला 10-20 रुपयाचा कागद यायचा त्या टायमाला टाकायला, ती सुद्धा घेण्याची परिस्थिती आई वडिलांची नाही. आणि पूर्वीचे पावसाळे बघा, 31 वर्षापूर्वीचे पावसाळे बघा आपल्या इकडले, 15-15 दिवस, एक महिना पाऊस खोलत नसायचा. मग अशा टायमाला एका मजुराच्या घरात काय राहायचं? काय किलोने असायचं का? त्यावेळेस 50 पैसे जरी असेल तर 50 पैसे साखर, शेंगदाणे, तेल, सगळ्या गोष्टी यायच्या. मग जे 2-3 दिवसाचं पुरेल एवढं राहायचं, ते आई कशी तरी जपून द्यायची. आणि 3-4 दिवसानंतर ज्यावेळेस हे सगळं संपल ना,
आई वडील कोणाच्या तरी किराण्याच्या दुकानात जायचे, दादा पाऊस खोलल्यानंतर तुमचे पैसे चुकते करेल, घरी मुलं उपाशी आहे, प्लीज किराणा देता का थोडा. किराण्यावाले आईला वडिलांना दोघांना हुसकून द्यायचे, कारण गरीबावर कोण विश्वास ठेवत नाही हो. इमानदारी असते पण गरीबावरती कोण विश्वास नाही ठेवत. त्यानंतर मुलं उपाशी पडू नये म्हणून आई वडील शेजाऱ्यांकडे जायचे, दादा मुलं उपाशी हो, काहीतरी द्यायचं बघा ना, फार उपकार होतील. शेजारी तर मदत नव्हते करत, पण एक गोष्ट नेहमी बोलायची आई वडिलांना की सालं पोरं पोचता येत नाही तर काढले कशाला. साला द्यायचं नाही तुम्हाला तर देऊ नका ना यार, पण एवढा इन्सल्ट करू नका ना बॉस. मित्रांनो, कित्येक रात्री आई वडील आणि मी आमच्या 5 भावंड अशाच उपाशी जगून काढले हो, अशाच उपाशी झोपलं. आणि त्यावेळेस मनात एक पेटवलं साला की बस आपण असताना जर आपल्या आई वडिलांची साला ह्या इन्सल्ट होतोय ना, उठावा लागतंय साला, पेटावं लागतंय आता, आणि हा गरिबीचा नायनाट करावा लागतोय. मित्रांनो, इयत्ता चौथीत असताना आमच्या इकडे शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असते आणि रविवारी फुल दिवस सुट्टी असते. आई सोबत शेतकऱ्याच्या घरी कामाला जायचो, शेती काम करायचो, जे पैसे येतील ते आईच्या हातात द्यायचो. तिथून कामाला सुरुवात केली, परिस्थिती बदलायला सुरुवात केली. ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या ना, तर आई सोबत सोंगायला जायचो, कधी निंदायला जायचो, कधीही मनामध्ये हे आणलं नाही का मी काय करतोय. फक्त स्वप्न एकच होतं, कशी तरी परिस्थिती बदलायची. ज्या परिस्थितीनं आई वडिलांचं इन्सल्ट केलंय, ज्या परिस्थितीनं आई वडिलांना रडवलंय ना, साला ही परिस्थिती बदलायची. एका बाजूला शिक्षण चालू होतं, एका बाजूला काम चालू होतं, वय पण वाढत होतं एका बाजूला. शेतीचं काम करता करता कधी शेतकऱ्यांची तर ऊसाचे वावरं बांधले, कधी कांदे लावायला गेलो, कधी कांदे कापायला गेलो, गहू सोंगायला गेलो, गहू काढायला गेलो, सगळी शेतीची कामं केली. कधी कधी मळीचे ट्रॅक्टर ऊसात टाकतात ना, ऊसाच्या वावराला, ते भरायला गेलो, मळी पांगवायला गेलो, शेती करायच्या इथं कधी कधी ट्रॅक्टरवरती जाऊन शेणखत व्हायचं काम केलं, शेणखत पसरवायचं काम केलं. कधी सेंटरिंग काम केलं, कधी गवंडी काम केलं, कधी कोणाच्या ट्रकवरती कंडक्टर म्हणून काम केलं, लोकांच्या इथं जाऊन आचार्याचे काम केले, आचार्याच्या हाताखालचे. कोणाच्या लग्नामध्ये खुळखुळे वाजवण्याचे काम केले. आज सांगायला मला आनंद होईल की आज आपल्या कंपनीमध्ये असे लोक आहे काही, ज्यांच्या शेतामध्ये मी काम केलं, ते आपल्या कंपनीमध्ये, ज्यांच्या लग्नामध्ये खुळखुळे वाजवले ते लोक आज आपल्या कंपनीमध्ये काम करत आहेत. जे पण काम केलं कष्टाचं काम केलं मित्रांनो, इमानदारीचं काम केलं. हे करत असताना एका बाजूला शिक्षण होतं. शिक्षण झालं, त्यानंतर 10 वर्ष डोर टू डोर मार्केटिंग केली. तिथनं पैसे जुळवायचं काम केलं. पण मार्केटिंग मध्ये पण बघितलं मित्रांनो, ज्या दिवशी बॅग पाठीवर असेल ना, साला त्याच दिवशी पैसा, अन्यथा पैसा नाही. बघितलं, परिस्थिती बदलत होती, पण जी झपाट्यानं मला पाहिजे होती बदलणारी, ती बदलत नव्हती. करायचं काय. बोलतात ना, परमेश्वर पण त्याचीच परीक्षा घेतो, ज्याला त्याला भरभरून द्यायचं असतं. मित्रांनो, ती परीक्षा चालत होती, परीक्षेमध्ये थांबलो नाही, लढाईची दानत होती. त्यामध्ये जसं आज तुम्ही इथे येऊन बसलात ना, जे काही नवीन लोक असेल, असं मी येऊन बसलो होतं. डायरेक्ट सेलिंगची एक कंपनी होती, तिथं समजून घेतलं आणि ठरवलं, यस
हाच तो प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण आपली परिस्थिती बदलू शकतो. पहिले 3 वर्ष गेले मित्रांनो, काही कंपनीमध्ये गेलो, कंपन्यामध्येच बंद व्हायच्या. काही कंपनीमध्ये गेलो, मध्येच बिझनेस प्लॅन चेंज व्हायचे, ज्याच्यामुळं निम्मी टीम तिथंच शांत होऊन जायची. परत नव्याने टीम बनवावं लागायची. आणि अशातच जशी आज रियांश तुमच्या आयुष्यात आली, तशी माझ्या आयुष्यात एक कंपनी आली. आणि ज्या कंपनीमध्ये मी 6 महिन्यात 8 राज्यांमध्ये काम पोचवलं. 8 राज्यांमध्ये काम पोचवलं. कंपनीचा पहिला डायमंड झालो. घरातला आणि खानदानातला पहिला करोडपती झालो. आणि जी गरिबीची मुळं कुटुंबाला लागली होती, याच डायरेक्ट सेलिंग मध्ये मुळापासून उखडून टाकले मित्रांनो. आणि त्यानंतर करोड, 2 करोड, 2.5 करोड असा प्रवास चालू झाला. मस्त चालू होतं, सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि जसा पैसा आला, कालपर्यंत कोणी मित्र नव्हता मला. आता वेगवेगळ्या गावातून फोन यायला लागला, रे कुठे आहे तू शेठ, चल ना पार्टी करायची. नातेवाईकांचे फोन यायला लागले, कुठे मधू तू, किती दिवस झाले, वहिनींना घरी आण, तू ये, आमच्या सुनबाईला घरी आण, तू ये, किती दिवस झाले येतच नाही तुम्ही. शेजारी बोलायला लागले, अरे मुलगा असावा ना तो मधू सारखा. चला वळून बघितलं, मधू तर तोच आहे. हे काय एवढे नातेसंबंधात जुळायला लागले. तेव्हा मागं वळून बघितलं की मधू तर तोच आहे, पण हे नातेसंबंध जे जुळायला लागले ना, हे मधूमुळं नाही जुळायला लागले. मधूच्या अकाउंट मध्ये जो पैसा आलाय ना साला, त्याच्यामुळं हे नातेसंबंध जुळायला लागले. आणि त्यावेळेस जीवनात एक शीख मिळाली की आजच्या डेटला जीवनामध्ये प्रत्येकाचे एक शीख आहे. ती शीख म्हणजे काय, साला बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया, पैसा जिसके पास दुनिया उसकी दास, बाकी सब बकवास. आज जे पुजल्या जातं ना, साला पैशावाल्याला पुजल्या जातं. आज जे पुजल्या जातं ना, ज्याच्याकडे अकाउंटला धन आहे ना, साला त्याला पुजल्या जातं. माणसाची व्हॅल्यू नाही आजच्या डेटमध्ये काही. मग ज्या वेळेस बघितलं का, अरे माझी जी इज्जत वाढली ह्या मित्रामुळे वाढली ना, साला हा मित्र एवढा मोठा करील की साला भारतातला प्रत्येक एक जण आपलं नाव घेऊन एवढा मोठा मी या मित्र करेल. मित्रांनो, तिथून प्रवास चालू केला आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. पण काही गोष्टींमुळे त्या कंपनीला प्रॉब्लेम आला, थांबावं लागलं. सगळं व्यवस्थित होतं, काहीच नाही, कारण पैसे आले होते, गाडी होती, सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. आणि त्यावेळेस एक जाणीव झाली की दादा मधुकर जाधव, कालपर्यंत तुला कोणी कुत्र विचारत नव्हतं, पण आज पूर्ण भारतामध्ये तुझं नाव झालं. कारण त्यावेळेस 27 राज्यामध्ये माझं नेटवर्क होतं. काम करण्याची स्टाईल वेगळी. मला राहुल द्रविड होऊन भिंत नाही सांभाळायची. माझं काम वैभव सूर्यवंशी सारखं होतं. झटपट काय असेल तो रिझल्ट द्यायचा, त्या पद्धतीनं काम होतं माझं. ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती माझी क्लिअर झाली, वळून बघितलं, एवढं नाव, एवढं फेम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला मिळाल्या ना, तर ह्या माझ्या डायरेक्ट सेलिंगमुळे मिळाल्या. आज मला माहिती नाही तुमच्यासाठी डायरेक्ट सेलिंग काय आहे. आज मला माहिती नाही तुम्ही इथं या डायरेक्ट सेलिंगला कोणत्या इंटेन्शननं बघितलं, पण माझ्या नजरेनं बघितलं ना, तर ही डायरेक्ट सेलिंग माझ्या आई वडिलांनंतर माझं सर्वस्व म्हणजे ही डायरेक्ट सेलिंग आहे मला. आज तिनं हे नेम दिलं, त्यानं हे फेम दिलं. आज मी तिला पुजतोय, जगतोय तिच्यासोबत. आज जे पण मी आहे हे डायरेक्ट सेलिंग मुळे. आणि मग मी पण ठरवलं की आज या मधुकर जाधवला जो पूर्ण भारतामध्ये ओळख झाली ना, हे माझ्या मायमुळे झाली, माझ्या आईमुळे झाली, हे माझ्या देवामुळे झाली. आज समाजामध्ये देखील असे वेगवेगळे मधुकर जाधव आज आहे ज्यांना राईट प्लॅटफॉर्मची गरज आहे.
आज ते मधुकर जाधव हताशे निराशे, ज्यांना राईट कन्सेप्टची गरज आहे, ज्यांचे स्वप्न आहे पण सिस्टम नाही त्यांच्यासोबत, त्या मधुकर जाधवला आज डायरेक्ट सेलिंगची गरज आहे. हे अशा सगळ्या मधुकर जाधव साठी हा रियांचा जन्म केलेला आहे. मित्रांनो, स्वप्न मजबूत आहे, करण्याची धमक आहे, सोपट नाहीये, इंडस्ट्रीज मध्ये कंपनी नाहीये, तर या रियांश तुमच्यासाठी आहे. तुमचे स्वप्न नाही, साला तुमच्या स्वप्नातले बी स्वप्न रियांश पूर्ण करून देणार, हे वचन तुम्हाला देतो. फक्त ती धमक तुमच्यामध्ये पाहिजे, ती धमक तुमच्यामध्ये पाहिजे. आज बघा, रियांशला जर बघितलं, आज अमृत ज्यूस अख्ख्या भारताला रियांश अमृत ज्यूस न वेड लावलं. मित्रांनो, आज निसर्गाच्या वेगवेगळ्या 42 वनस्पतीपासून बनवलेला तो फॉर्म्युला, जो मुळव्याध, मुतखडा, डायबिटीस, हाय बीपी, लो बीपी, आम्लपित्त, दम्याचे विकार, स्त्री पुरुषांचे गुप्त आजार, पॅरालिसिस, संधिवात, अशाचे मी आजार सांगतोय. अशा निरनिराळ्या असंख्य आजारावरती सिंगल प्रोडक्ट काम करतंय, सिंगल प्रोडक्ट काम करते. आनंदाची बातमी ही आपल्यासाठी की जे प्रोडक्टचं नाव घेतोय, आपल्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये तयार होऊन ते आपण लोकांना देतोय, कोणाकडून बनवून नाही घेत. आज हे प्रोडक्ट अशा पद्धतीने, मित्रांनो, तुम्ही बघताय काय काय रिझल्ट मी येण्याच्या अगोदर लोकांनी सांगितले, काय काय रिझल्ट लोकांनी सांगितले होतात ना. तुम्ही बघितलं ना की साला सिंगल प्रोडक्ट अख्ख्या लोकांना कामाला लावून दिलंय. आज या प्रोडक्ट साठी आम्ही म्हणत असतो की ये दवा नहीं लेकिन दवाओं से भी भारी है, ये दवा नहीं लेकिन दवाओं से भारी है. ये रियांश का ऐसा अमृत जूस है दोस्तों, जिसने लाखों जिंदगियां संवारी है. आज रियांश अमृत ज्यूस बद्दल सांगायचं झालं तर रियांश मल्टीट्रेड मधलं जे अमृत ज्यूस आहे, हे तर आपले फॅमिलियर घेताचे, पण इतर कंपन्यांचे लोक देखील त्या कंपनीमध्ये काम करताय, पण आजार काय असेल घरात तर चोरून आपला अमृत ज्यूसच वापरताय. एवढं मजबूर आज लोकांना केलंय. आणि इंडस्ट्रीजला असंच काही एक प्रोडक्ट पाहिजे होतं. बाजार घेऊन नव्हतं जायचं लोकांना. मुळव्याध ले लो, मुतखडा ले लो, डायबिटीस ले लो, हाय बीपी ले लो, लो बीपी ले लो. आणि लोकांनी एकदा वेगळाच आजार काढला का म्हणायचं उद्या ले लो. लोकांची हीच फसगत चालू होती. पण आता आजार अनेक, इलाज फक्त एक, रियांश अमृत ज्यूस. तर ह्या गोष्टीनं पहिल्यांदा सुरुवात केली प्रोडक्टला, दुसऱ्यांदी जे बघितला बिझनेस प्लॅन. आज जर बिझनेस प्लॅन बघितला तर सगळ्यात महत्वाचं आपल्याकडं जे मॅचिंग इन्कम आहे, तो तर बॉस फक्त एक चखना आहे, चखना. ऍक्च्युली आपले पूर्ण भारतात जे ओळख आहे, हे जे साम्राज्य रियांशनी जे तयार केलं ना, या 6 वर्षात, 6.5 वर्षात ते तयार केलं. मित्रांनो, रियांच्या SBI इन्कमने अख्खी बँक तुमच्या हातात दिली. घ्या काय घ्यायचं तुम्हाला तुमच्या हाताने. मित्रांनो, आज SBI ची ताकद बघा. तुमच्या स्वतःच्या 3 आयडी असेल आणि खालच्या आयडीनं जर तुम्ही जे लोक आणले त्यांना इन्कम कमवून दिलं, त्यांना सपोर्ट केला, इन्कम कमवून दिलं, तर त्यांच्या इन्कमवर जे मॅचिंग इन्कम होत आहे, त्या इन्कम वरती तुम्हाला मिनिमम 450, मॅक्झिमम 70,000 एका व्यक्तीचे मिळतात बिझनेस झाल्यानंतर. अशा उद्या जाऊन तुम्ही 10 लोक आणले, त्या 10 लोकांना कॅपिंगला लावलं, 10 लोक प्रत्येकी 70,000 कमवत आहे. पण तुमच्यासाठी फर्स्ट लेवलला 50%, सेकंड लेवलला 50%, 70,000 गुणुले 10 बरोबर 7 लाख रुपये महिना
10 लोकांना सांभाळून त्यांना कॅपिंगला नेऊन इथं बसायला प्रत्येक एक जण कमवू शकतो. ही ताकद इंडस्ट्रीज मध्ये फक्त आणि फक्त रियांश मध्ये आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं की 10 मध्ये फक्त बस व्हायचंय का, तर 10 मध्ये बस नाही चला, असे तुम्ही 10 आणा, 20 आणा, तुम्हाला पाहिजे तेवढं आणा. आजपर्यंत डायरेक्ट सेलिंग मध्ये बोलल्या जायचं की जो व्यक्ती पहिल्यांदा येईल तो सगळ्यात जास्त इन्कम कमवेल, जो पहिल्यांदा जुळन तो सगळ्यात जास्त इन्कम करेल, आणि मागचा जो लॉट येईल ना त्यांचे फक्त स्वप्नच राहतील. हे आतापर्यंत रियांश येण्याच्या अगोदरच मार्केट मधला एक समज होता, आणि हा फार मोठा गैरसमज रियांशने दूर केला. की इथं जरूर एखादा नवीन असेल तो रँकने पुढे जाईल, पण एखादा जर तो जुना माणूस रँकने पुढे जाईल पण नवीन आज आला तरी एसबीआय मुळे असं झालं मित्रांनो की तो त्याचं इन्कम क्रॉस करून जाईल. कसं ते नीट ऐका. एखादा व्यक्ती आहे आज इथं सोबत सचिन सर आहे ज्यांच्या डायमंड सेलिब्रेशन साठी आलोय. सर प्लीज उभे राहा. एक्झाम्पल साठी सर आज डायमंड शिप साठी आपण सगळे आलोय, त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी आलोय. सरांचे 10 स्पॉन्सर आहे, तेवढे कॅपिंगला एक्झाम्पल चालू आहे, उदाहरण चालू आहे. 10 कॅपिंगला लोक आहे 7 लाख रुपये ते आठवडा घेत आहे. हॅलो, किती आठवडा घेत आहे? 7 लाख. त्याच्यातच एक मॅडम आल्या, प्लीज एक मॅडम उभे राहा कोणतरी. त्यांनी बघितलं की साला इथं जे काही इन्कम आहे हे इन्कम कशाचं आहे? एसबीआयचं आहे. ताईंना काही नाही केलं, ताईंना सरांना फॉलो केलं, आणि त्यांनी जे 10 केले होते सरांना 1 वर्ष लागलं ते लोक कॅपिंगला नेला. ताईंना आता सुरुवात केली, ताईंनं 20 डायरेक्ट केले आणि त्यांना कॅपिंगला नेलं. सरांना 2 वर्ष झाले, ताईंना 1 वर्ष झाले, त्या लोकांना कॅपिंगला नेलं. इन्कम आता ताईंचं किती? 14 लाख. त्याच्यामध्ये ताईंचं इन्कम बघितलं आणि सर आले, सरांनी त्या ठिकाणी 30 डायरेक्ट केले. त्यांना 1 वर्ष लागलं त्या लोकांना कॅपिंगला नेलं. सरांचं इन्कम किती? आठवडा. सरांना किती वर्ष झाले? 3 वर्ष. यांना 2 वर्ष. यांना कमवले कोणी जास्त पाहिजे होते? 3 वर्षवाल्यांनी. कमवले कोणी जास्त पाहिजे होते? बाकीच्या कंपन्यांमध्ये हेच होतंय ना का आपण किती मेहनत करा, इन्कमचा जास्त मोठा घंटा हा सिनियरचाच वाजतो. आपलं टुम करून बाजूला होतं. हे सर नो, हेच झालं होतं ना आतापर्यंत, हेच घडत होतं ना आतापर्यंत. पण चला पूर्ण इतिहास या इंडस्ट्रीचा रियांशने चेंज करून दिला की याच्यात काही फरक पडणार नाही, की चला याच्यात काही फरक पडणार नाही की कोण किती जुना आहे, याच्यात काय फरक पडणार नाही की कोण किती नवा आहे. याच्यात फरक पडेल की त्यांनी स्पॉन्सर किती ठोकले तेवढं इन्कम रियांश देणार, तेवढं इन्कम रियांश देणार. म्हणजे रियांश ही अशी कन्सेप्ट आहे भारतामध्ये की तुम्ही 1000 रुपये मागा रियांश द्यायला तयारी, 10,000 मागा रियांश द्यायला तयारी, लाख मागा रियांश द्यायला तयारी, 10 लाख मागा रियांश द्यायला तयारी, करोड मागा रियांश द्यायला तयारी, 10 करोड मागा रियांश द्यायला तयारी, 100 करोड मागा रियांश द्यायला तयारी, 1000 करोड मागा तरी रियांश द्यायला तयारी. तुम्ही घ्यायला किती तयारी? एवढं इन्कम रियांश द्यायला तयारी. आणि सगळं कशामध्ये? प्रोडक्ट बेस मध्ये, प्युअर प्रोडक्ट बेस मध्ये, लोकांना आरोग्य देऊन एवढा पैसा जो प्रॉपर कॅल्क्युलेटेड वापर आपण दिलेला आहे. लोक म्हणतात हे सगळं ठीक आहे, एवढी लोक झाले, एवढं सगळं झालं, कंपनीला आता 7 वर्ष होतील. काय ट्रिमिंग मीन्स लोकांची कटिंग होती ना, मेन लोकांची. साल मी मरण
पण ट्रिमिंग हा विषय कधी आयुष्यात आणि भविष्यात रियांश मध्ये नसणार, हे वचन तुम्हाला मी देतो. जो कष्ट करल त्याचं पूर्ण फळ रियांश त्याला देणार, हे जाधवांच्या रक्तामध्ये. जो कष्ट करल त्याला तेवढं देणार. आणि हेच डायरेक्ट सेलिंगला पाहिजे होतं, हेच एक एक व्यक्तींना पाहिजे होतं की कोण कधी आलाय हे नकोय. मी आलोय ना, माझ्या दान ते मला द्या. मी आलोय ना, माझ्या दान ते मला द्या. आतापर्यंत कोणत्या कंपनीने हे केलं नाही. नाही तो आमचा सिनियर आहे, सिनियरलाच जास्त पैसे. रियांश मध्ये दान ते या, रियांश मध्ये दान ते घ्या. रियांश मध्ये दान ते घ्या. मित्रांनो, ज्या बिझनेस प्लॅनला बघून तुम्ही आलाय, जो बिझनेस प्लॅन तुम्ही बघितलाय ना, जो बिझनेस प्लॅन तुम्ही बघितलाय, तर मी इथून सांगतो, जो बिझनेस प्लॅन आज तुम्ही हातात घेतलाय 2049 पर्यंत, हा बिझनेस प्लॅनची लाईफ माझ्या हातामध्ये आहे मित्रांनो. आणि फक्त एनिव्हर्सरी पर्यंत, हे एनिव्हर्सरीला अजून त्याच्यामध्ये 25 वर्ष मी तुमच्या फ्युचरचे त्या बिझनेस प्लॅन मध्ये ऍड करणार आहे. काय दम आहे ना साला, काय दम आहे. खेळा तुम्ही, या बंद्यामध्ये दम आहे. काय दम आहे, खेळा तुम्ही. काय पैसा कमवायचा, खेळा तुम्ही. कारण मित्रांनो, ह्या इंडस्ट्रीज मध्ये जे आलोय ना, साला एकच स्वप्न आहे माझं या इंडस्ट्रीज मध्ये, की साला ज्या पैशाने मला रडवलंय ना, जो पैसा आज तुम्हाला रडवतोय ना, ज्या पैशाने माझ्या आई वडिलांना रडवलंय ना, ज्या पैशाने तुमच्या आई वडिलांना रडवलंय ना, साला शपथ आहे त्या पैशाची, जोपर्यंत जिवंत आहे ना, तुम्ही साथ द्या. येणाऱ्या 3 वर्षामध्ये हा पैसा साला तुमच्या पायाची धूळ करून देईल, हे वचन तुम्हाला देतो. पण साला हे 3 वर्ष पूर्ण समर्पण देऊ, प्रॉपर डेडिकेशन देऊन एवढं काम करावं लागेल. आणि त्याचं जिवंत उदाहरण ह्या 3 वर्षाचं आज तुमच्या समोर सचिन सातेलकरचं मी तुम्हाला दिलेलं आहे. आज सचिन सरांची जी सुरुवात होती, कोणताच प्रोडक्टचा इथं रिझल्ट नव्हता आणि कोणताच पे आउटचा रिझल्ट नव्हता. विचार करा, सुरुवातीला प्रॉब्लेम किती असतील. जिथं प्रोडक्ट आहे पण रिझल्ट नाही, सांगणार कसं. आणि आयुर्वेदामध्ये काय आपली पहिली कंपनी होती का? त्रास किती सहन केला असेल त्या लेकरांनी. पण तिकडं ना फोकस देता, प्रामाणिक कष्ट होते. काम केलं, 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 आणि त्या कामाने साहेबांचं आज नाव केलं. साहेबांचं आज नाव केलं. आज तुमच्या सगळ्यांसाठी काट्याचा जो प्रवास होता ना, सचिन सर आणि त्यांच्या टीमनं तो काट्याचा प्रवास पूर्ण केला. काटे काढून टाकले तुमच्या वाटेमधले आणि फुलांचा प्रवास, फुलांची वाट तुमच्यासाठी तयार करून दिलेली. मित्रांनो, फुलांची वाट तुमच्यासाठी तयार करून दिलेली. फक्त इथं चालण्याची हिंमत ठेवा, चालण्याची डेअरिंग ठेवा, नियतीनं काम करा, पाय जमिनीवर ठेवून काम करा. सक्सेस किती होईल जीवनात, सक्सेस किती होईल, पण साला ज्यांनी पडत्या काळामध्ये आपल्याला जो विश्वास दिला, आधार दिला ना, मरा, पण त्याची जाणीव आणि त्याची साथ कधी सोडू नका मित्रांनो. ह्या पद्धतीनं काम करा. आज सचिन सरांचा रिझल्ट आहे, उद्या बसलेल्या प्रत्येकाचा असेल बॉस. का घ्यायला तुम्ही तयार आहात? का घ्यायला तुम्ही तयार आहात? का घ्यायला तुम्ही तयार आहात? का घ्यायला तुम्ही सगळेजण तयार आहात? मित्रांनो, एकच विचार करा यार, ज्या परिस्थितीनं रडवलंय ना यार, कधी कधी आईवडिलांच्या जीवनात जाऊन बघा ना यार, काय प्रॉब्लेम झाला असेल. आज आपण बोलतो लाख करोडाच्या बात. आई वडील 1-1 रुपयासाठी आपले तरसलेले बॉस. इथं बऱ्याचशा लेडीज आहे, तुमच्या लग्नासाठी कुठंतरी तुमचं आई वडील गहाण राहिलं असेल त्या काळामध्ये.
लग्न करून द्यायला तुम्हाला अजून ते पैसे फेडत असतील बॉस. आज जो एवढा पैसा दिसतो ना, हा पैसा नव्हता त्यांच्याकडे राव, आज नव्हता. आणि मी बरेच जण बघतोय साला वर्ष झाले तरी अंगात नाही येत राव तुमच्या. इथं बोलतात की आज आपण सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये साला जेवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या बापाचा जो इतिहास आहे ना, त्याच्यातले सगळ्यात जास्त गड आणि किल्ले याच भागामधले, म्हणजे ते रक्त साला योद्ध्याचे रक्त आपल्यामध्ये आहे, आज पण आहे. म्हणून एक जण तुमच्यामध्ये सांगून गेला इथं की सर, अख्ख्या भारतामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या कर्ज पाण्याने, पण इकडं आमच्या कोकणामध्ये होत नाही. अरे होणार कसे? छत्रपतींचं रक्त आज आहे तुमच्यामध्ये. आपल्या बापाने जो लढा दिला ना मुठभर मावळ्यांना घेऊन, तो स्वाभिमानाचा ना अभिमानाचा दिला. जगायला शिकवले ते रक्त आपल्यामध्ये. बस तेच रक्त परत एकदा वर काढायचंय. रियाज तुमच्या सोबत आहे आणि ते रक्त काढून परत एकदा आपल्याला ही लढाई सगळ्यांना मिळून आपल्या स्वराज्यासाठी करायचंय, स्वतःच्या स्वराज्यासाठी करायचंय. का करायला तुम्ही सगळेजण तयार? कसं करायला तुम्ही सगळेजण तयार? करायला तयार? बोलतात की प्रत्येक फॅमिलीमध्ये, प्रत्येक गरीब फॅमिलीमध्ये एक मर्द असा असतो की तो त्या फॅमिलीची पिढ्यानपिढ्यांची आलेली गरिबी ही तोडणारा असतो. आणि मर्द म्हणजे फक्त माणूस नाही हा, चला झाशीची राणी पण मर्दच होती. मर्द म्हणजे फक्त माणूस नाही, झाशीची राणी पण मर्द होती. तो बोलतात प्रत्येक फॅमिलीमध्ये एक माणूस असा असतो जो त्याच्या खानदानाची गरिबी तोडून टाकतो आणि पुढल्या 7 पिढ्यांचा उद्धार करून जातो. मला माहिती नाही मित्रांनो, तुम्ही इथं तुम्हाला काय समजताय, परिस्थितीनं काय काय मजाक तुमच्या सोबत केली मला माहिती नाही, पण माझ्या नजरेनं आज तुम्हाला बघा मित्रांनो, माझ्या नजरेनं तुम्हाला बघा, तुमची ओळख बघा, तुमच्या फॅमिली मधला तो कोहिनूर हिरा आहे तुम्ही, जे तुमच्या खानदानाची गरिबी रियांचा प्लॅटफॉर्म घेऊन मोडून टाकणारे तुम्ही असाल. आणि रियांश तुम्हाला ते करून देईल. कारण आता रियांचं 2.0 स्टार्ट झालेलं आहे. 2.0 मिशन म्हणजे काय मित्रांनो? बस आता 1 लाख 2 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख बस झाले बॉस. माझं स्वप्न आहे SBI इन्कमला घेऊन इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने इथून आजच्या या प्रोग्राम मधून, डायमंड सेलिब्रेशन प्रोग्राम मधून एकच मेसेज घेऊन जायचं आहे की इथनं मला एकेकाला इथनं मला 35 डायरेक्ट ठोकायचे 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 ठोकायचे. 35 डायरेक्ट गुणुले 70,000 करा. 1 वर्ष लागेल त्यांना कॅपिंगला न्यायला. जिथं जिथं अशा एज्युकेशन प्रोग्राम चालेल तुम्ही यायचंय, तुमच्या त्या लोकांना आणायचंय. आणि अशा घेताना कोणी घेऊ नका. साला ज्याला स्वप्न आहे पूर्ण करायची, ती धम्मक आहे, अशा लोक घ्या, अशा लोक घ्या. 35 गुणुले 70 करून बघा तुमच्या मोबाईलमध्ये 70,000. माझं कॅल्क्युलेशन पक्क आहे, तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. माझं कॅल्क्युलेशन पक्क आहे, मी लगेच बोलेल. माझं कॅल्क्युलेशन पक्क आहे. लोकांचं तर पाहिजे ना, त्यांनी करायला पाहिजे ना. 35,000 गुणुले 35 गुणुले 70,000 करा तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्शी काढून. अहो मला माहिती लीडर यार, मी बोलणार नाही का? गणित हे केल्याशिवाय समजत नाही. प्रत्येकाने मोबाईल काढा, कॅल्शी काढा. 35 लोक पूर्ण भारतामधून 35 जणांची टीम बनवायची. तुम्हाला किती जणांची? आणि तिथून त्यांची गरिबी तोडायचं काम करायचं. तुमची कशी तुटणार बघा.
35 गुणुले 70,000. बोला तर नवीन लोक. हॅलो 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 हॅलो. गुणुले 4 आठवडे. हॅलो. किती किती? SBI इन्कम आणि मॅचिंग इन्कम 280 ज्यांनी पडत्या काळामध्ये आपल्या टिंगल्या केला ना, दर महिन्याला ववळी करून टाकून द्यायची, सोडून द्यायची. टोटल इन्कम किती आता? हॅलो. किती किती? थांबा ना, ते डोक्याला हात धरून बसलेले असे त्यांना बोलू द्या. किती? मागचे किती? हॅलो. त्या दोघांना बोलू, ते दोघच जण बसलेले मागे. किती किती? प्लीज इकडे कोपऱ्यातले किती? तुमच्या पाठीमागचे किती? इकडे बसलेले किती? इथं मधला अँगल किती? इथला मधला अँगल किती? इथले समोरचे सगळे किती? इथले समोरचे किती? तुम्ही सगळे मिळून किती महिना तुम्हाला? किती? हात वर करून किती? किती किती? आवाज करोडपती सारखा आला पाहिजे. किती किती किती? मित्रांनो, बस 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 हा विश्वास ठेवा. 35 डायरेक्ट करा. हे बघा मित्रांनो, आज जर बघितलं, आज